महामंडलेश्वर आले. मराठी समाजामध्ये एवढा विद्वान माणूस नंदू महाराज, हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लवितकर, महामंडलेश्वर आहे, वाचस्पती आहे आणि पीठाधीश्वर आहे वगैरे. आणि इतकं अध्ययन आहे महाराज, बाबा बाबा 2.5 तास चर्चा. आता माझं सर्व त्यांना माहिती आहे, जनार्दन स्वामीचं सानिध्य त्यांना लाभलेलं आहे. खूप सांगत बसले, ऐकून घेतलं आपण. काय विद्वत्ता आहे महाराज, इतक्या प्रचूर मराठा समाजामध्ये. एवढं ब्राह्मणांनी त्यांचा सत्कार केला जाऊन, तुम्ही आम्हाला लाजवलं. एवढं अध्ययन, एक मोठमोठे पुस्तकं दिले. तर मी तर अर्धच पुस्तक, थोडंच वाटलं तर मला कशाला सर्वसामान्याला कसं काय समजा. शेवटी सांगितलं की बाबा हे अध्ययन करणं काही चूक नाही, ज्ञानानं भगवत प्राप्ती होती, हे पण बरोबर आहे. पण अशी उपासना जनार्दन स्वामीसारखी त्वरळत पाहायला मिळते. आणि ती उपासनेला त्रिवार वंदन करावं म्हणून आलो. ही उपासनेला पण विशेष महत्त्व आहे, सत्कर्माला पण विशेष महत्त्व आहे. ज्ञानाला तर आहेच, कर्म उपासना ज्ञानाना मालम देवरूपेण. म्हणून द्या हो, वाचा चांगली पाहिजे. ज्यांनी वाचेवर संयम केला आहे सगळ्यात मोठं साधन. मौन सर्वात साधनम. त्या मौनाच्या वाणीनं दुसऱ्यावर प्रभाव पडतो. जनार्दन स्वामींनी 16 वर्ष मौन राहिले. राही उभा जो घाटा जडी शिवनामाची जपे ओळी तनु काया घे होयलुळी तनु काया घे होयलुळी देह शिवनावे रंगले सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. पाचवी बुद्धी आहे बुद्धी. बुद्धी चांगली पाहिजे महाराज. आता बुद्धीचं वैभव फार. बुद्धीचे वैभव आन नाही तुझे एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. श्री ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी. या बुद्धीमध्ये हरिनामाची गोडी लागली पाहिजे, तेव्हा कुठं जोडी चांगलं होईल, जोड चांगले मिळेल. बुद्धी खूप वाढलेली, विज्ञानाच्या माध्यमातून विचारच करासारखं नाही. ज्यांना वाचता लिहिता येते ते सुद्धा फोन वापर कर. पण द्या हो, ही बुद्धी जर या मार्गाला गेली तर हित व्हायच्याऐवजी अनहित जास्त होईल. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे. रात्र रात्र मुलं पुष्कळ पाहतो. हे गाई आली रडत रडत, बाबा रात्रभर हा मोबाईल पाहतो, काय करा झोपतच नाही. रविवार झोपतो, काम करीत नाही, काही नाही. मी रांडून, मला एकच मुलगा, एकुलती एक मुलगा, काय करू याला. किती बिघडलं महाराज. काय करा त्या माऊलीने, वय वर्ष 65, एकच मुलगा, काही नाही, घर नाही, दार नाही, काय करावं तिनं. आणि तेच एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. आळंदीसारख्या ठिकाणी आई वडील ते माळी विकायचं, माळी करायचा धंदा करतात. रोहन नावाचा मुलगा आहे, 4थीला आहे. पण माळी काता काता मजरदही सद्गुरू तेने तारुला हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादर विवेकावर, अशा प्रकारचे श्लोक म्हणून माळी कातायचे. ते मुलाला पण सांगायचे, दररोज हा श्लोक पाठ कर, मग तुला मी हे देईल, तुम्हाला ते देईल. आता मुलाला रडायला लागला, घे मोबाईल. काय पाहतो, देव झाले. त्या माऊलीने द्या हो, त्या मुलाला अशा प्रकारची ज्ञानेश्वरी शिकवली, पारायण करायला लावलं. मुलगा 4थीतला आहे. तुम्ही जाऊन विचारू शकता, आळंदीला जाऊ शकता. मी काही तुमचा बुद्धिभेद करायला आलो नाही, तुमची बुद्धीची ग्रहणशक्ती वाढावी म्हणून सांगतो की त्या 4थीतल्या मुलाचे 9027 वया पाठ आहे. गंमत आहे. वारकरी शिक्षण संस्थेतले अध्यक्ष हरिभक्तपरायण नुखळीकर महाराज वगैरे वगैरे दिग्गज जणांनी, मोठे बाबा, सगळ्यांनी परीक्षा घेतली. कुठून बी वय सांगाय, खालून वर सांगा, वरून खाली सांगा. काय काय बुद्धी आहे. आणि आपल्याला काल काय खाल्लं हे ध्यानात नाही. मग आपली बुद्धी कुठं गेली, गाण ठेवली कोण. तिला प्रेरणा नाही महाराज, तिच्यामध्ये धारणा शक्ती नाही. पुढं सांगितलं की स्मृती, तुम्ही तिला वाढवा, अध्ययनानं वाढवा, संतांच्या सानिध्यात जा, विचार करा.
त्यानं तिला तुम्ही अशीच जर गंजून ठेवली, तलवार वापरलीच नाही, चाकू वापरलाच नाही तर गंजून जातो. आता दिवाळीला पहा तुम्ही सर्व भांडे घासणार, दोनच माणसं असं, हमदो आमरे दोन, आणखीन 2 मुलं, पण 15 ग्लास, 21 ताटं, 18 तांबे, काय जरूर एवढ्याची? तरी परंतु मग करा दिवाळीला, घासा सगळं, बसा घासायचं. 4-5 डबे लागतात, पण 25 डबे कशासाठी? ते जर घसले नाही तर मग ते झालं. मग आता दिवाळीला करावं लागतं तसं. म्हणून द्या ही स्मृती गंजून जाते, तिला जर वापरच केला नाही तर. आणि म्हणून स्मृती महत्वाची आहे. मेधा, ती ग्रहणशक्ती वाढली पाहिजे. तुम्ही असं ऐकून ऐकून तिला परिपक्व केलं तर तुमची ग्रहणशक्ती वाढेल. आता एवढं तुम्हाला समजणार नाही. आणि त्यानंतर धृती, धारणं चांगली असावी, म्हणजेच हेतू चांगला असावा. कोणतंही कार्य करताना हेतू चांगला असावा महाराज, बस दुसरं काही नाही. आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. आम्ही काय पाहतो? जे इतराचं हित पाहतो, म्हणून तुम्हाला सर्वाला हेवा वाटतो. आपण फक्त आपलंच हित पाहतो, म्हणून आपल्याला सगळं समाज एवढं मान देत नाही. आणि म्हणून जे हो सगळ्यात मोठी धृती म्हणजे धारणाशक्ती चांगली पाहिजे. आणि शेवटी सांगितलं क्षमा. मारामारी झाली ते मारामारीला एवढी ताकद लागत नाही, पण तेवढी ताकद क्षमा करायला लागते. आणि ती क्षमा, दया क्षमा शांती देते देवाची वस्ती. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान, दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान, तुलसी नयन छोड़िए जब तक घट में प्राण कबीरा, जब तक घट में प्राण. अशा प्रकारची त्या देवीची भक्ती केल्यानंतर हे 9 रूपानं ती आपल्याकडे येते. म्हणून सगळ्याला हे 9ची गरज आहे. याच्यातलं एक जरी नसलं तरी तुम्हाला कमी आहे. म्हणून ही नवचंडी यागाच्या निमित्तानं हे करणं महाराज. लेकरांना, मुलांना, सर्वांना हे समजावं. हे जनार्दन स्वामींनी शिकवले. बाबांनी सांगितलं तुम्हाला की जन्मोजन्म आम्हाला हेच लागतं, आम्हाला मुक्ती नको, काही नको, संत संगी देई सदा. आम्ही दररोज प्रार्थना करतो की काय न मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा, काय उणे तुम्हा पाशी रिद्धी सिद्धी आमच्या राही. आम्हाला दुसरं काही नको. सद्गुरू जनार्दन स्वामीचे आजोबा किसनराव मोहिते पाटील आणि शेवंताबाई मुलबाळ व्हावं म्हणून वेरूळच्या वर एक महेशमाळ आहे. ती भगवती पार्वती आहे. ती त्यांची कुलस्वामिनी वगैरे असेल. मग असे खेड्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये काही पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून एखाद्या देवताला नवस करतात. त्याला दर पौर्णिमेला जातात, तिथं नारळ वाहतात, त्याला खेटी म्हणतात. अशी खेटी प्राप्त झाल्यानंतर त्यांना मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी म्हाळसा ठेवलं. महिषमाळची ती म्हाळसा आई आहे. म्हणून बाबाजींच्या आईचं नाव म्हाळसा आई आहे. त्या देवीचे प्रसन्नतेने त्यांना मुलगी झाली, ते एवढा आनंद झाला महाराज. हे मोहिते कुळ जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसऱ्या पत्नीचं कुळ आहे. म्हणून आपलं मराठवाड्याची भूमी फार पावन आहे महाराज. काल त्यांनी वर्णन केले का हो संत, सर्व सगळे संत मराठवाड्यातले जनार्दन स्वामीसह त्यांचा अभ्यास आहे. त्यानं सांगितलं की एक एक संताचं काय सांगू तुम्हाला. आणि त्या संत मांदियाळेमध्ये संत जनार्दन स्वामी आहे आणि त्यांचा आचार विचार घेऊन चालणारे तुम्ही आहे. म्हणून माझ्या 75वा वाढदिवसानिमित्त पहिल्या दिवशी तुम्ही आलंच पाहिजे. म्हणून बाबा बाहेर जात नाही ते मला सांगू नका, तुम्ही आलं पाहिजे. म्हणजे माझ्या दृष्टीनं माझे बाबाजी आले मला हे वाटेल. म्हणूनच त्यांना सांगितलं की ठीक आहे, पण दिवसा रात्री नाही यायचं. गेल्यानंतर स्नान करणं, पूजाविधी करणं, तुम्हाला सांगितलं आचार विचार. इतर साधू संतांचं किंवा महाराज लोकांचं वेगळं आहे आणि जनार्दन स्वामीच्या परिवारातल्या लोकांचं वेगळं आहे महाराज. त्रिकाल स्नान संध्या झाली पाहिजे. परमार्थाला भक्तीची जोड पाहिजे. त्याच्याबरोबर आता कलियुगामध्ये ह्या आचार विचाराची पण जोड असली तर आणखीन चांगलं. दुधात साखर. आणि म्हणून हो हे त्या म्हाळसा देवीच्या कृपेने त्यांना मुलगी झाली. तिचं नाव म्हाळसाई ठेवलं. त्या म्हाळसाईचं लग्न दहेगावचे आणि मोहिते उगले पाटील, आप्पा पाटील उगल्यांशी जन्म झाल्यानंतर काही दिवसानं लग्न झालं. त्यांच्या पोटी जे हिरा आला
ज्यांच्या पुढे जे रत्न आलं ते सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. म्हणून द्या हो, अशा प्रकारचे संत ज्या ठिकाणी जन्माला येतात तर ते कुळ पावन राहतं, ती भूमी पावन राहते, ती आईची उपासना असते तेव्हा कुठं मिळते. पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश. तेथे हरिचे दास जन्म घेते, तेथे हरिचे दास जन्म घेते, तेथे हरिचे दास जन्म घेती, तेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश. आईचे संस्कार फार महत्वाचे असतात महाराज. छत्रपती शिवाजीची बखर वाचा तुम्ही. हे तुळजा भवानी, मला असे हाडाचे कार्यकर्ते दे, हाडाचे मावळे दे. का बरं? रक्ताचे मावळे का मरलं नाही? नीट लक्ष देऊन आहे. आईच्या रक्तापासून, आईच्या शोणीतपासून आपले हाड मजबूत होतात. पुरुषाच्या पुरुषत्वापासून आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होते. 3ऱ्या महिन्यापासून ही क्रिया सुरू होते, 9 महिन्यापर्यंत परिपूर्ण होते. म्हणून आई जे खाते त्याचा पुरवठा रक्तामध्ये होत नाही, हाडं पोषले जातात. म्हणून कडू आंबट गोड काय तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तो गर्भ मागतो ते तुम्ही देता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचं जे काही वर्णन केले जातं ते हाडाचे कार्यकर्ते पाहिजे, म्हणजे जे मातृशक्ती प्रधान पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रकृती मातृप्रधान होती म्हणून, आणि पित्याची प्रकृती क्षात्रप्रधान होती म्हणून दोन्ही गुण त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ती सुभेदाराची सून समोर आल्यानंतर शिवाजी महाराज काय म्हणले, माझी आई एवढी सुंदर असते तर मी पण सुंदर झाला. सगळ्याला माहिती आहे दृष्टांत. पण तिनं ज्या वेळेस पदर टाकून नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज असं नाही पाहायला मिळत, हो असं नाही पाहायला मिळत. चांगली होती बिचारी, शिकलेली असेल, कुठंच असं समाजात पाहायला मिळत नाही. तुमच्यामध्ये कसं आहे, कसं आलं ते? आणि तिनं सांगितलं की माझी एक विनंती ऐकाल तुम्ही? सांगा आई साहेब सांगा. आई म्हटले, शत्रूच्या पक्षातून आलेली, किती अत्याचार पाहिलं तुम्ही, इतिहास वाचा. किती अत्याचार होते, किती जाळपोळ करायची, किती काय होतं, मला ते सांगायचं नाही. सांगितलं की महाराज मी जर आमच्या देवाकडे गेले आणि मी ते देवाला प्रार्थना करील, आमचं कोणी अल्लाह असेल कोण असेल, त्यांची देवता कोणती असेल, आणि त्या देवतेकडे त्या आमच्याकडे मी एक मागणी करेल, या भरतखंडामध्ये असा शिवाजी महाराज सारखं पुत्र सर्व आईचे पोटी यावा, ही मी प्रार्थना केली त्या देवाला. काय वाक्य महाराज, अंगाला काटा येतो. असे पण समाजात असतात स्त्री पुरुष. मला सांगायचं हे देवा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नेहमी देवीचा जागर करायचा. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. माईचा वाघे धरा शहरी कोल्हापुरा, माईचा वाघे धरा शहरी कोल्हापुरा. करूया जय घोष माऊलीचा उदो उदो, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. द्या हो. असे आपल्या भारतखंडामध्ये 51 पीठ आहे भगवतीचे. ते 51 पीठामध्ये पहिलं जे पीठ आहे ते बलुचिस्तानमध्ये आहे, ते आता पाकिस्तानमध्ये आहे. तिथं भगवतीचं डोक्याचा भाग पडलेला आहे.
आणि मग खालचे 51 पीठ आहे भारतातले. मग महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे. खरं वास्तविक अर्ध पीठ नाही आहे. सप्तशृंगी हे पूर्ण पीठ आहे, आद्य पीठ आहे, अर्ध नाही. ती महिषासुराला मारल्यानंतर विश्रांतीसाठी तिथं गेली आणि विश्रांती तशी भेटत नाही. तुम्ही चांगलं गाणं ऐका, चांगलं संगीत ऐका, मग झोपा, चांगली झोप येईल. तुम्ही जर भूताचे खेळ पाहत बसले, मोबाईल पाहत बसले तर स्वप्नात भूतच येतील. एक जण आला शेट म्हणे, त्यानं हातावर नाक काढ. आता पहा तुम्ही, महाकाल आमच्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोंधून राहिले. तो म्हणे जेव्हापासून नाक काढा तेव्हापासून माझ्या स्वप्नात नागच येतो. मग काढला कशाला? ते गोंता वाघाचं चित्र काढ. विचार असेल ते वाघाचं चित्र काढतं का ते गोंताने त्रास होतो. शेपूट काढायचं राहील ते म्हणे बस झालं वाघ. अरे मग बिगर शेपटीचं कुठं वाघ राहतो? त्याला काय म्हणतात तुम्ही, तुम्हाला तुमच्या भाषेत माहिती? असं नाही वाघ काढते. भूता खेताचं पाहत बसल्यानंतर कसं होईल? चांगलं संगीत ऐका झोपा, मग चांगली झोपी. प्रवचन ऐकता ऐकता झोपा. बऱ्याच जणांना कोणी पाहिलेलं नाही माधवगिरी बाबा, तरी म्हणतात मला गुरुचरित्राचा 4था अध्याय पाठ करा सांगितलं, मला सकाळी विधी करायला सांगितलं. अरे बाबा ओळख नाही, काही नाही. का सांगतो असं की चांगलं ऐकून झोपा. भूताचं सिरीज पाहून झोपले तुम्ही तर ते पती पत्नीची भांडणं झाले आणि ते भूताचं खेळ पाहून झोपले दोघं. मध्ये लेकराला घेतलं झोपले. अहो म्हणजे माझ्याकडे तोंड करून झोपा. ते नाही मी नाही झोपणार. अहो असं नका करू, मला ते भूताचं भे वाटतं. असं करा, माझ्याकडे तोंड करून झोपा. आग्रह करून राहिले. रात्रीचे 12 वाजले. तो आणि मला पण कोण भूताळीपासून भे वाटतं म्हणून मी तुझ्याकडे तोंड करून. आता ती भूताळी नाही का आणि ते भूत का? ईश्वरी सर्वभूतानां हृदयस्थार्जुन तिष्ठती. एकमेकाला असं भूत म्हणू नका. चांगलं ऐकून झोपा. हे सूत्र आहे महाराज जीवन सुखाचं. काय सांगायला पाहिजे? आमच्याकडं साधू उभे येतात, हे ते विचारतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय म्हणून. नाही पाहत रात्रभर काय पाहत बसतात. सकाळी कुठं उठतात? आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहतो. सर्व प्रकारचे साधू येतात, पण नावीला ज्याचा भेग भगवाने आदर करावाच लागतो. काय नाही महाराज, इतकं अवघड झालं का काय विचारता सोय नाही. पाहू नये सांगू नये असं प्रकार झाला. म्हणून देव असं देवीचं जागर करता का तर रात्री 12 वाजता, विशेषतः अष्टमीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी असं जागर करायचं. एक माय बहिणी आली गडावर, राजगडावर त्यांच्या जन्म शिवनेरीवर, आणि ती माऊली घरी लेकरू सोडून आली आणि त्या जागरमध्ये बिचारी धुंद होऊन गेली. आणि सगळं झालं, दूध वाटलं, सगळं झालं. दरवाजे बंद झाले गाडाचे. एकदा दरवाजे बंद झाले तर कोणी असो आत बी घेता येत नाही आणि बाहेर बी जाता येत नाही, असं नियम छत्रपतींचा होता. ते माऊलीला पानं फुटला. तिनं सांगितलं की बाबा माझं लेकरू घरी रडत असेल, माझ्या स्थानामध्ये पानं आले, माझी चोळी ओल्ली झाली. काय करंट आहे महाराज, काय सांगायला पाहिजे. जीवश्य कंठस्य म्हणतात त्याला. ते माऊलीला तिकडं लेकरू रडायला लागलं की तिच्या स्थानामध्ये पानं फुटलं. ते भाऊ असं नका करू, माझं लेकरू घरी उपाशी असेल, मला जाऊ द्या. नाही ताई काय करू, मग क्षमा मागतो, मी तुझ्या पाय पडतो, पण माझी नोकरी जाईल आणि माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल, मग तुझ्या लेकराचं पण माझ्या लेकराचं कसं होईल. दोघाला प्रश्न पडला, आता काय करायचं. तिनं इकडं तिकडं पाहिलं, काय करावं, इकडं तिकडं पाहिलं. गडाचं एक बुरुज होता, पण दाई तिकडं जाऊ नका, तिकडं जंगलासारखं आहे, बुरुज आहे, तिथं खाली फार खोल आहे. म्हणजे आता रात्रभर काढायची इथं, म्हणजे इथं झोपा दरवाजा बशी. तेव्हा नाही, त्या बुरुजावर जाऊन पाहते. महाराज त्या बुरुजावर गेली, पाहिलं तिनं खाली, तर आपली वस्ती खालीच या बुरुजाच्या खाली. म्हणून त्या लेकराच्या प्रेमासाठी महाराज तिथून उडी टाकली. कर्मधर्म संयोगानं. खाली गावताची गंजी होती. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. सकाळी सांगितलं महाराज, एक माऊली गडाचा दरवाजा बंद झाल्यानंतर आली होती, आम्ही तिला सोडलं नाही, ती ह्या बुरुजावर गेली, पण रात्री सकाळी समजलंच नाही कुठे गेली. महाराजांनी सांगितलं तिचा तपास करा.
ती कुठं गेली, तिला काय झालं, तिचं काय झालं तपास करा. गडाच्या आसपास पाहिलं, सगळीकडे गेल्यानंतर सांगितलं की रात्री गडावर तुम्हीच आला होतात का? म्हणे हा. तुम्हाला माझ्या लेकराला पानं फुटला, मला पानं फुटलं, माझं लेकरू उपाशी असेल म्हणून मी गडावरून उडी टाकली खाली. कर्मधनुष्यवेगाने खाली गावताची गंजी होती, मला काही झालं नाही. घरी आल्यानंतर मुलाला पाळलं. छत्रपतीला हा निरोप दिल्यानंतर सांगितलं की उभं राहिले सिंहासनावरून, त्या माऊलीला घेऊन या. लेकराच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावणारी कोण आहे? तिला आई म्हटलंय महाराज. म्हणून जनार्दन स्वामी सांगतात की त्यांची आई म्हाळसा देवी, ती बरेच आई गेली तर त्याचं प्रेमाचा समुद्र आटून जातो महाराज. जनार्दन स्वामी ढसा रडले आई गेल्यानंतर. आम्ही म्हाळसा आईचे पुण्यतिथीला प्रवचन केलं, तुम्ही ऐका. आईचे उपकार नाही फेडत कधीच. म्हणजे ताई, आई तुम्ही एवढं वरून उंच उडी मारली, खाली तुम्हाला जीव जाईल असं वाटलं नाही? कसं जाईल जीव? रात्रभर देवीचे भजन ऐकले श्रद्धाबा, रात्रभर देवीचे भजन ऐकले, ती मरून देईल की मला? आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही देवीचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही देवीचे गोंधळी. 10-5 घाला जेवू आम्ही गोंधळाला येऊ, 5 घाला जीव तुमच्या गोंधळाला येऊ. जेथे विठूच. तिला वर बोलवलं, तिचा सत्कार केला, त्याला साडी सोळी दिली. आई दरवर्षी या कोजागिरी पौर्णिमेला यायचं, सत्कार घेऊन जायचा. आणि तुझं नाव काय? म्हणे माझं नाव हिरकर्णी आहे. म्हणून त्या बुरुजाचं नाव, तुम्ही गेलात कधी शिवनेरीला, तिथं हिरकणीचा बुरुज आहे, त्या बुरुजाला नाव दिलं रायगडची हिरकर्णी. सांगायचं तात्पर्य काय की द्या होती आई आहे, तीच निर्भेळ प्रेम करू शकते. आईशी कनवळ्याची जातक करी लाभ हवे, काही तुमच्यापासून लाभ नाही. काय मुलं लाभ करून राहिले तुम्हाला कळून राहिलं. आता सध्या परदेशात जातात, आई वडील तिथं राहतात, त्यांची सेवा नाही, काही नाही. किती जरी पैसा असला तर काय उपयोग आहे? याचा अर्थ परदेशात जाऊ नये, पण त्यानं स्नेह असावं, यावं. काय असतं म्हाताऱ्या माणसाची अपेक्षा की 2 शब्द बोलावे, नातानं बोलावं, त्यांचं लढीवाळ करावं, याच्यात त्यांना सुख आहे. म्हणून देव अर्थार्जन करू नये असं माझं म्हणणं नाही, पण ते करत असताना आईवडिलाचं भान ठेवलं पाहिजे. देव त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. हाडाचे तू काढ करोनी, रक्ताचे केले पाणी, तुझ्यासारखे उपकार माऊली नाही केले ग कोणी. तुकड्या दास म्हणे अहो ऐका गी वाणी, अनमोल जन्म अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी ध्यानधारणा करून 16 वर्ष तपश्चर्या केली. आणि आईच्या पुण्यतिथीपासून आम्ही आईची पुण्यतिथी प्रथम सुरू केली विद्यार्थी अवस्थेपासून. म्हणे माझ्या स्वप्नात ना एक सुंदर पांढरे कपडे घालणारी एक भगिनी येते. काय बाबा, मी तर कधी स्त्रियापासून दूर आहे, काय येते ती? त्यांना काही माहीत नाही की ती कोण आहे. ती आदिशक्ती आहे, प्रकृती तिच्यापासून दूर नाही. जरी त्यांनी स्त्रियाला दूर ठेवलं तर प्रथम स्त्रियाला नमस्कार करायचे, मग सर्वांना नमस्कार करायचे. आता बाबाजी काय लहान लहान मुलाचं पण ऐकायचे बरं की विनोद. आता ते श्रवणगीर महाराज विद्यार्थी होते, कारण माझ्या स्वप्नात ती असे पांढरे कपडे घालणारी येते. म्हणजे बाबाजी तुम्ही नर्मदाच्या ठिकाणी ओंकारेश्वरला अनुष्ठान केलं ना, माझ्या स्वप्नात सुद्धा नर्मदा माई आले तर त्यांचे पांढरेच कपडे होते. अरे म्हणजे नर्मदा आहे का? बरं झालं तो सांगितलं. म्हणून मी दररोज तिला नमस्कार करतो, कधी येऊ नर्मदा आहे महाप्रार्थना कितीतरी वेळेस दिवस साधून म्हणायचे. ती म्हणे डोळे लावले केलं किती दिवसाची. बरं झालं बा तो सांगितलं. आता त्याला काय माहीत नव्हतं. हे कौतुक आहे, कौतुक केलंच पाहिजे तर तुम्हाला प्रेरणा मिळेल ना. वा तुम्ही किती चांगलं काम करतात, ही मंडळी किती चांगलं जीव लावून काम करते. काही कसल्याही प्रकारची मान प्रतिष्ठेची अपेक्षा नाही आमच्या सर्व मंडळी आहे.
म्हाताऱ्या वृद्धावस्था आहे काही मामासारखे महाराज सारखे विठ्ठल भाऊ सारखे काय अपेक्षा आहे तुमच्या काय मिळाय तुमच्यापासून पण आपला समाज सुधारला पाहिजे आपल्या समाजाला चांगलं वळण लागलं पाहिजे म्हणून आणखीन मी वाचलं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले नित्यानंद महाराज त्यांची शिष्य मुक्तानंद महाराज हे देवीचे भक्त शाक्तपंथी होते त्यांनी काही काळ येवलेला साधना केली नागदला केली इथं कन्नडपोशी नागद देवीचे धारणा करायचे कर्मधर्म संयोगानं त्यांच्या स्वप्नामध्ये एक नग्न स्त्री यायची काय करावं जागा शुद्ध नाही का माझं मन शुद्ध नाही का अशी नग्न स्त्री काय येते म्हणून सांगितलं की नाही ही जागा चांगली नाही का आपण दुसरीकडे जाऊ ना अनुष्ठान करू येवल्याला साधन करत असताना तिथे एक सिद्ध महापुरुष होते जसे वाकीचे बाबा होते तसे तिथे एक देवा बाबा होते त्यांचं नाव त्यांनी काही सांगितलं नाही आणि ते महाराज असे होते की ते सगळे नवे कपडे नवा बूट सगळं असं शर्ट नवा सगळं नवं आणि कुठे बसून राहायचे कोणी काय दिलं तर खायचे असे विधी गजानन महाराज सारखे त्यांनी सांगितलं का आता इथं अनुष्ठान करायचं नाही इथं चांगली जागा नाही एखाद्या जागेचा दोष असेल म्हणून द्या हो तीर्थक्षेत्र ठिकाणी अनुष्ठान महत्त्वाचं आहे साधू संताचं ज्या ठिकाणी सहवासी ती जागा पवित्र राहते इथं पान तुम्ही सांगतात इथं कोणी 7 वाजेनंतर घरी जात नव्हतं सांगून गेलं म्हणा गोंधन खेळायला म्हणा जाफराबादला म्हणा खराब रस्ता होता लोक डकैती करायची म्हणून आता कसं झालं निर्भळ झालं रात्री बेरात्री माय बहिणी येतात अशा प्रकारचं जागेचा दोष असला पाहिजे म्हणून ते बसले सगळं आपलं सामान घेतलं पूजाचं सामान घेतलं निघाले तर येवला स्टेशनवर यायच्या ऐवजी हे तांग्यात बसले त्यावेळेस बग्गी होती अय कुठं चालला त्यांना सांगितलं महाराज सिद्ध आहे गजानन महाराज सारखे आताची गोष्ट आहे 78 साल पण त्यांचे आश्रम पत्रिका मी वाचायचं मला छंद होता वाचायचं अरे म्हणे महाराज माझी एक विनंती बा तुम्हाला की मी भगवतीची साधना करतो पण माझ्या स्वप्नामध्ये नग्न श्री काय आहे हसले ते वेडा आहे तू लहान होता तर कपडे घालून जन्माला आला रामकृष्ण परमहंस आहेत थोडं बोलायचे ते पण असं थोडं बोलायचे आपण दोन्ही असं मुली असं मुलगा असं कपडा घालून जन्माला आला का पण कसं आहे जन्माला आल्यानंतर कसं आहे तो निर्विकार आहे मुलगी पण निर्विकार आहे आता आमच्याबरोबर तीर्थयात्रेला तर काल एक तीर्थयात्रा करा फार 94-95 सालची वर्ष तिला आता मुलगी झाली लग्न करून आली तिनं सहज ते फोटो पाहिला आता ती साठी छोटी चड्डी घालून आमच्याबरोबर स्नान करत होती म्हणलं हे कोण आहे मग अशी खाली मग मीच म्हणे त्यावेळेस आणि आता हे कपडे सांगायचं तात्पर्य की ते निर्विकार आहे देवी अभ्यास लोक करतं सांग किती भगवती येड्या कुठं चालला तिला भगवती मान मग पाय तुझी कशी कीर्ती होते एवढंच बोलले खाली उतरले त्यांना साष्टांग नमस्कार केला श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात अपराधी मी वाईट नजरेनं पाहिलं तिच्याकडे आई भगवती आणि त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली महाराज तर त्याला त्रिकाल ज्ञान झालं संपूर्ण विश्वामध्ये ओम नमः शिवाय या महामंत्राचं जप जर कोणी आता या 50 वर्षाच्या पूर्वी जर कोणी केला असेल तर नित्यानंद महाराजाचे शिष्य मुक्तानंद महाराजांनी केला काय शक्ती आहे कोणता महापुरुष कसा असेल मग ते बाबा तुम्ही असं कसं राहते कपड्यांनी अरे म्हणे पाय आता टाकून देतो सगळे दिले कपडे टाकून कोणी फेटा नेला कोणी सदर नेला कोणी बुटन नेले म्हणजे का बरं नेता त्यांना विचारा का बरं नेता थोड्या वेळानं पाहते सगळे नवं घेऊन येतील म्हणे माझे बूट सगळे कपडे टाकून दिले नग्न झाले हे नेलं की ज्यांनी त्यांचं भलं होतं म्हणून मला परत नवं आणून दिलं अशी पण असं कोणी म्हणून का त्यांना मग ओळख नाही येत ते ओळखू दिलं नाही जनार्दन स्वामीने माझ्या गुरुचं वागणं गमतीचं दादा गमतीचं बरं नेहमी संगतीचं दादा संगतीचं माझ्या गुरुचं वागणं म्हणून द्या हो समजून घेण्यासाठीच तर हे कार्यक्रम काय संत समजून घ्या ते काय बाहेरंगावरून समजत नाही वेशावरून समजता येत नाही चमत्कार करता म्हणून समजत नाही चांगले कीर्तन कराले
संतजीर बाबाच्या गावाच्या जवळ मोठे कीर्तनकार. ते म्हणे बाबा जनार्दन स्वामी सारखे संतांनी पाहिले आणि तुमचे सर्व प्रवचन वगैरे ऐकतं तर मला तुम्हाला भेटायची इच्छा होती. काय म्हणजे आता मी आलो, एक नागा साधू भेटला, गाडीत चाललं. ते मी त्याला दक्षिण म्हणून 10 रुपये दिले. ते तुझ्या खेळत 500 रुपये, मला 10 रुपये काय मला नाही लागत, नाही घेऊन जायचं. हा ते काय संत चमत्कार करून रुद्राक्ष घेऊन जातो. ते रुद्राक्ष घेतल्यानंतर म्हणे बाबा तुम्हाला बरंच समजतं म्हणे, आता द्या दक्षिणा. त्यांना खिशात हात घातला आणि 1200 रुपये देऊन टाकले. पहिल्यांदा 10 रुपये घेतले आणि 1200 कशी घेतली. ते बाबा थोड्या वेळानं कळलं की असे साधू असतात. मला तुम्ही जनार्दन स्वामी पाहिलेले, पैशाला हात लावत होते का ते? तुम्ही बरं कीर्तन करतात, निरपेक्षम शांतम निर्वैरम समदर्शना, नाथबाबाचं भागवत वाचता, मग असं का फसले? सांगत तात्पर्य काय की देव हो असं पण आहे समाजात पाहायला, याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. गेला नाथबाबा काय सांग, गेला श्रेण ज्या वाटे त्या वाटेवर पाय सुद्धा देऊ नये, हे समजून घेण्यासाठी संत येतात. आणि म्हणून द्या हो असं श्रद्धा तुमची बसली. 2 मुली झाल्या, 1 मुलगा वारला, मुलगी वारली, मग आयुष्यात संसारामध्ये समाधान नाही. म्हणून आमचे आई वडील चक्रधर स्वामीचे भक्त होते, मानव पंथाचे होते. तुम्हाला माहिती मानव पंथाचा आचार मामेकम शरणम व्रजम, एवढं तत्व मानतं. फक्त भगवान श्रीकृष्ण, दुसरं काही नाही. किंवा भगवान दत्तात्रय, भगवान चक्रधर, अशी निष्ठा. मग ते चक्रधर स्वामी गंगेच्या काठावर फिरत फिरत एक माटी गाव म्हणून आहे आणि एक फुलशौरा म्हणून गाव आहे अशा जन्मभूमी शेजारी. तिथं ते त्या स्थानावर जायचे दर पौर्णिमेला आणि नवस करायचे. लेकरू म्हणजे आता खेड्यामध्ये दुसरं काय करणार, उपाय काय होत त्यावेळेस. आणि ते करता करता त्यांना आणि झालं, दिवस गेले, सगळं झालं. नेमकं दत्त जयंती दिवशी तुमच्या समोर उभं राहिला. मला सांगायचं की श्रद्धेचं फळ नाही तर काय. त्यांना काय माहिती निराकार काय, निर्गुण काय, साकार काय, दत्त काय. फक्त करायचं इच्छित मना. अर्थाची जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्ती. त्यापुढे अर्थ काहीतरी मनोकामना पूर्ण व्हावी, दुःख जावं, यासाठी भक्ती केली जाते. ती सुद्धा वावगी नाही, ती पण केली पाहिजे. सगळे त्यासाठीच करतात. म्हणून द्या हो दत्त जयंतीचा जन्म झाला. परमपूज्य गणेश महाराजांचा जन्म सुद्धा दत्त जयंती दिवशी आणि गाडीत झाला. ते बी दत्त नांगापूरला झाला. त्यांचंही त्यांनी सुरू केले हे नाही आता आपल्याला वाढदिवस करायचं. पण ते अशी माझ्या वडिलासारखे होते. जनार्दन स्वामीनंतर त्यांनी मला खूप आधार दिला, मला लेकरासारखं सांभाळलं. म्हणून ही सुरू झाली ही पद्धत. 42 वर्षाचं होतं त्यावेळेस. 42व्या वाढदिवसापासून सुरू झालं. सांगायचं तात्पर्य काय की देव हो भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग, भोळा भाविकाचा माझा सखा पांडुरंग. होनिया गेलो त्याच्या नामामध्ये रंग. महाराज तो जास्त चिकित्सकता नाही, भोळेपणानं करावं, संतांच्या वचनावर विश्वास ठेवावं, करावं. स्वामी विवेकानंद शिकलेले होते. रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि त्यांनी पाहिलं की दिव्य महापुरुष आहेत, ओळख झाली, सर्व झालं. पण हे त्यावेळेस ते पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर होते, पदवी विकता होते. आई वडील गेल्यानंतर सर्व जबाबदारी संसाराची पडल्यानंतर काहीतरी संसारासाठी मागून घ्यावं. हे सिद्ध महापुरुष आहेत म्हणून सांगितलं की महाराज मला काहीतरी प्राप्त व्हावं, काहीतरी मला पाहिजे तुमच्यापासून. म्हणजे मी नाही देत बाबा काही. जनार्दन स्वामी मनात जे काही देऊ दे, मी करीत नाही. जनार्दन स्वामी नाही करीत, हे तो देव करतो, तो भगवान शंकर करतो. त्यांची देवी भगवती काली माता होती. सांगितलं की तुला जे लागतं ना, मी सांगतो देवीला याला जे लागतं ते द्या, तुला जे लागतं ते मागून घे देवीकडून, तुला मिळून जाईल. ते गेले देवी पैसे. सर्व मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त. किती ब्राह्मणांनी मंत्र म्हणले, किती चांगले चांगले मंत्र म्हणले. ही मंत्र पाठ करा द्यावं, यानं चांगली बुद्धी येईल तुम्हाला. आणि ते देवी प्रत्यक्ष त्यांना दिसली काली माता. सांगितलं की आई मला ज्ञान दे, भक्ती दे आणि वैराग्य दे.
आता परत आले ते परमहंसाकडे, म्हणून तुला जे लागतं ते मागितलं का तू? आणि तिथं मला स्मरणच झालं नाही. मग काय मागितलं? ज्ञान भक्ती वैराग्य. परत जा. असं 3 वेळेस, 3 वेळेस हेच मागितलं. स्मृती विभ्रंश झाली. स्मृतीमध्ये दुसरा विचार नाही आला. त्यांना हे करायचंच होतं. अरे बाबा, ह्या कार्यासाठी तू आला नाही, तू ज्या कार्यासाठी आला ते तुला देवीने प्रेरणा देईल, त्याला स्मृती म्हणतात. स्मृती देणारी ती देवीच आहे. तुला जी स्मृती निर्माण झाली विवेकानंदा किंवा नरेंद्रा, त्या देवीनं तुला हे करायसाठी पाठवलं भूतलावर, तुला संसार करायसाठी नाही. हे ठरलेलं असतं महाराज. अजिंठा जसं ठरलेला असतो ना संस्थेचा, तसा हा ठरलेला ज्याच्या त्याच्या जीवनातला अजिंठा आहे, त्याला प्रारब्ध म्हणतात. त्याप्रमाणे जीव करणार. जैसा जैसा शिवप्रेरी तैसा तैसा जीव करी. संसार जीवासाठी संसार आहे. केवळ आणि केवळ सगळ्यांना बुद्धीने झाली. महेशगिरी बाबालाच काय झाली, राघुगिरी महाराज, हजारो विद्यार्थी आता या भागातले, आदिवासी भागातले वगैरे, आदिवासी भागातले PhD झालेले सुद्धा आणि समर्पित झालेत. का बरं सगळ्याला अशी बुद्धी होत? ती स्मृतीच होत नाही, कारण त्या कार्यासाठी तुम्ही आलाच नाही. मागील परिहार पुढे नाही. तत्रतम बुद्धी संयोगम देही कोरोदेहिकम. म्हणून द्या हो, आपल्याला जे आपल्याला प्रेरणा होती दान करायची, आपल्याला जे होतं हे सर्व तुमचं पूर्व प्रारब्ध असेल, तुमच्या आईवडिलाची पुण्य असेल, तुमच्या स्वतःचं काही भाग्य असेल, त्याच्याशिवाय अशी सद्बुद्धी होत नाही. सत्कार्याची, चांगल्या कार्याची प्रेरणा तुम्हाला होत नाही. केवळ आणि केवळ ही त्या भगवतीची कृपा समजा, तुमच्या आईवडिलाची कृपा समजा, तुमचं काही देव असेल त्याची कृपा समजा, नाही तर सद्गुरू जनार्दन स्वामीची कृपा समजा. एवढं त्या प्रसंगी सांगायचं. हे पुष्कळ असा वेळ झाला. 10 वाजले, पोटामध्ये 10 झाला असेल. तर आता तो शांत करण्यासाठी सगळ्याला पुरणाची पोळीचं नैवेद्य आहे. देवीला पण नैवेद्य दाखवला आहे. आता तुम्हाला नैवेद्य राहायला दाखवायचा. तो नैवेद्य दाखवू मंत्र म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. जय सद्गुरुदेव. सद्गुरुजना